माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज या चर्चेला सुरुवात करताना मनात कितीतरी प्रकारच्या भावना दाटून येत आहेत। आमचा आणि आपला मन की बात मध्ये एकत्र सुरू झालेला हा प्रवास आज 99व्या पायरीवर येऊन ठेपला आहे। साधारणपणे आपण नेहमी ऐकतो की 99ची खेप खूप अवघड असते। क्रिकेटमध्ये तर नर्व्हस 90s म्हणजे 90चा टप्पा ओलांडून शतक मारणं खूप कठीण गोष्ट मानली जाते। परंतु जिथे भारतातील जनमानसातली मन की बात मनामनातली गोष्ट असते, तिथली प्रेरणा काही वेगळीच असते। मला या गोष्टीचा सुद्धा आनंद आहे की मन की बातच्या 100व्या भागाबाबत आज देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मला भरपूर संदेश येत आहेत, दूरध्वनी येत आहेत। आज आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असताना, नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत असताना 100व्या भागाबाबत आपल्या सूचना आणि मतं जाणून घेण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे। मला आपल्या या सूचना आणि मतं यांची खूप प्रतीक्षा आहे। यावेळी हा इंतजार, ही प्रतीक्षा खूप जास्त आहे। ही आपली मतं आणि सूचना 30 एप्रिल रोजी होणाऱ्या 100व्या मन की बात कार्यक्रमाला अधिकच संस्मरणीय बनवतील। माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात कार्यक्रमात आपण अशा हजारो लोकांबाबत चर्चा केली आहे जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करत असतात। अनेक लोक असे असतात की जे आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्ती वेतन पणाला लावतात। काही जण आपली सगळी कमाई पर्यावरण आणि इतर सजीव प्राणी मित्रांच्या सेवेसाठी समर्पित करून टाकतात। आपल्या देशात परमार्थाला इतकं उच्च स्थान दिलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागे पुढे पाहत नाहीत। म्हणूनच तर आपल्याला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीची ऋषी यांच्यासारख्या देहदान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जात असतात। मित्रांनो, आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या या काळात अवयवदान म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्याचं एक मोठं माध्यम बनलं आहे। असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूनंतर त्याचं शरीर दान करते, तेव्हा त्यातून 8 ते 9 जणांना एक नवं आयुष्य मिळायची शक्यता निर्माण होते। समाधानाची बाब ही आहे की आज देशात अवयवदानाप्रती जागरूकता वाढत चालली आहे। 2013 या वर्षी आपल्या देशात अवयवदान केलेल्यांची संख्या 5,000पेक्षाही कमी होती, परंतु 2022 मध्ये ही संख्या वाढून 15,000हून जास्त झाली आहे। अवयवदान करणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबियांनी खरोखरच खूप मोठं पुण्याचं काम केलं आहे। मित्रांनो, खूप पूर्वीपासून मला वाटत होतं की असं पुण्यकार्य करणाऱ्या व्यक्तींची मन की बात जाणून घ्यावी आणि ती देशवासियांनाही नक्की सांगावी। म्हणूनच आज मन की बात मध्ये आपल्यासोबत एका गोड मुलीचे, एका सुंदर बाहुलीसारख्या मुलीचे वडील आणि तिची आई आपल्याशी संवाद साधत आहेत। वडिलांचं नाव सुखबीर सिंह संधूजी आणि आईचं नाव सुप्रीत कौरजी। हे कुटुंब पंजाबातील अमृतसरमध्ये राहतं। खूप नवसायास केल्यानंतर त्यांना एक सुंदर बाहुलीसारखी कन्या झाली। घरातल्या लोकांनी तिचं नाव अत्यंत प्रेमानं ठेवलं होतं, अबाबत कौर। अबाबत याचा अर्थ आहे इतरांच्या सेवेशी निगडीत असणं, दुसऱ्यांचे कष्ट दूर करण्याशी निगडीत असणं। अबाबत जेव्हा केवळ 39 दिवसांची होती तेव्हाच हे जग सोडून गेली। परंतु सुखबीर सिंह संधूजी आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौरजी यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी एक अत्यंत प्रेरणादायक निर्णय घेतला। हा निर्णय होता 39 दिवसांच्या त्यांच्या कन्येच्या अवयवांचं दान करण्याचा, ऑर्गन डोनेशनचा।
आपल्यासोबत आता दूरध्वनीवर सुखबीर सिंह आणि त्यांची पत्नी उपस्थित आहेत. चला त्यांच्याशी चर्चा करूया. सुखबीर जी नमस्ते. नमस्ते माननीय प्रधानमंत्री जी, सत श्री अकाल. सत श्री अकाल जी, सत श्री अकाल जी. सुखबीर जी, मैं आज मन की बात के संबंध में सोच रहा था तो मुझे लगा कि अबाबत की बात इतनी प्रेरक है वो आप ही के मुंह से सुनूं, क्योंकि घर में बेटी का जन्म जब होता है तो अनेक सपने, अनेक खुशियां लेकर आता है, लेकिन बेटी इतनी जल्दी चली जाए वो कष्ट कितना भयंकर होगा उसका भी मैं अंदाज लगा सकता हूँ. जिस प्रकार से आपने फैसला लिया तो मैं सारी बात जानना चाहता हूँ जी. सर, भगवान ने बहुत अच्छा बच्चा दिया था हमें. बहुत प्यारी गुड़िया हमारे घर में आई थी. उसके पैदा होते ही हमें पता चला कि उसके दिमाग में एक ऐसा नाड़ियों का गुच्छा बना हुआ है जिसकी वजह से उसके दिल का आकार बड़ा हो रहा है. तो हम हैरान हो गए कि बच्चे की सेहत इतनी अच्छी है, इतना खूबसूरत बच्चा है और इतनी बड़ी समस्या लेकर पैदा हुआ है. तो पहले 24 दिन तक तो बहुत ठीक रहा बच्चा, बिल्कुल नॉर्मल रहा. अचानक उसका दिल एकदम काम करना बंद हो गया. तो हम जल्दी से उसको हॉस्पिटल लेके गए. वहां डॉक्टरों ने उसको रिवाइव तो कर दिया, लेकिन समझने में टाइम लगा कि इसको क्या दिक्कत आई, इतनी बड़ी दिक्कत के छोटा सा बच्चा और अचानक दिल का दौरा पड़ गया. तो हम उसको इलाज के लिए पीजीआई चंडीगढ़ ले गए. वहां बड़ी बहादुरी से उस बच्चे ने इलाज के लिए संघर्ष किया, लेकिन बीमारी ऐसी थी कि उसका इलाज इतनी छोटी उम्र में संभव नहीं था. डॉक्टरों ने बहुत कोशिश की कि उसको रिवाइव करवाया जाए. अगर 6 महीने के आसपास बच्चा चला जाए तो उसका ऑपरेशन करने की सोची जा सकती थी, लेकिन भगवान को कुछ और मंजूर था. उन्होंने केवल 39 डेज की जब हुई तो डॉक्टर्स ने कहा कि इसको दोबारा दिल का दौरा पड़ा है, अब उम्मीद बहुत कम रह गई है. तो हम दोनों मियां बीवी रोते हुए इस निर्णय पे पहुंचे कि हमने देखा था उसको बहादुरी से जूझते हुए. बार बार ऐसे लग रहा था जैसे कि अब चला जाएगी, लेकिन फिर रिवाइव कर रही थी. तो हमें लगा कि इस बच्चे का यहाँ आने का कोई मकसद है. तो उन्होंने जब बिल्कुल ही जवाब दे दिया तो हम दोनों ने डिसाइड किया कि क्यों ना हम इस बच्चे के ऑर्गन डोनेट कर दें, शायद किसी और की जिंदगी में उजाला आ जाए. फिर हमने पीजीआई के जो एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक है उनमें संपर्क किया और उन्होंने हमें गाइड किया कि इतने छोटे बच्चे के केवल किडनीज ही दी जा सकती हैं. परमात्मा ने हिम्मत दी. गुरु नानक साहब का फलसफा है, इसी सोच से हमने डिसीजन ले लिया जी. नहीं, गुरुओं ने जो शिक्षा दी है उसको आपने जी करके दिखाया जी. सुरप्रीत जी हैं क्या, उनसे बात हो सकती है? जी सर. हेलो. सुरप्रीत जी, मैं आपको प्रणाम करता हूँ. नमस्कार सर. नमस्कार सर. ये हमारे लिए बड़ी गर्व की बात है कि आप हमसे बात कर रहे हैं. आपने इतना बड़ा काम किया है और मैं मानता हूँ देश ये सारी बातें जब सुनेगा तो बहुत लोग किसी की जिंदगी बचाने के लिए आगे आएंगे. अबाबत का ये योगदान है, ये बहुत बड़ा है जी. सर, ये भी गुरु नानक पातशाह जी की शायद बख्शिश थी कि उन्होंने हिम्मत दी ऐसा डिसीजन लेने में. गुरुओं की कृपा के बिना तो कुछ हो ही नहीं सकता जी. बिल्कुल सर, बिल्कुल. सुखबीर जी, जब आप अस्पताल में होंगे और ये हिला देने वाला समाचार जब डॉक्टर ने आपको दिया, उसके बाद भी आपने स्वस्थ मन से, आपने और आपकी श्रीमती जी ने इतना बड़ा निर्णय किया. गुरुओं की सीख तो है ही है, लेकिन आपके मन में इतना बड़ा उदार विचार और सचमुच में अबाबत का जो अर्थ सामान्य भाषा में कहे तो मददगार होता है, ये काम कर दिया. ये उस पल को मैं सुनना चाहता हूँ जी. सर, एक्चुअली हमारे एक फैमिली फ्रेंड है प्रिया जी, उन्होंने अपने ऑर्गन डोनेट किए थे. उनसे भी हमें प्रेरणा मिली. तो उस समय तो हमें लगा कि शरीर जो है पंच तत्व में विलीन हो जाएगा. जो कोई बिछड़ जाता है, चला जाता है, तो उसका शरीर को जला दिया जाता है या दबा दिया जाता है. लेकिन अगर उसके ऑर्गन किसी के काम आ जाए तो ये भले का ही काम है. और उस समय हमें और गर्व महसूस हुआ जब डॉक्टर्स ने ये बताया हमें कि आपकी बेटी इंडिया की यंगेस्ट डोनर बनी है जिसके ऑर्गन सक्सेसफुली ट्रांसप्लांट हुए. तो हमारा सर गर्व से ऊंचा हो गया कि जो नाम हम अपने पेरेंट्स का इस उम्र तक नहीं कर पाए, एक छोटा सा बच्चा आके इतने दिनों में हमारा नाम ऊंचा कर गया. और इससे और बड़ी बात है कि आज आपसे बात हो रही है इस विषय पे. हम प्राउड फील कर रहे हैं.
सुखबीर जी, आज आपकी बेटी का सिर्फ एक अंग जीवित है ऐसा नहीं है। आपकी बेटी मानवता की अमर गाथा की अमर यात्री बन गई है। अपने शरीर के अंश के जरिए वो आज भी उपस्थित है। इस नेक कार्य के लिए मैं आपकी, आपकी श्रीमती जी की, आपके परिवार की सराहना करता हूं। थैंक यू सर। साथियों, मित्रांनो, डोनेशन के लिए अवयवदानामागची सर्वात मोठी भावना हीच असते की जाता जाता इतर कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाचा तरी जीव वाचावा. जे लोक एखाद्या अवयवासाठी कुणाकडून अवयवदानाची प्रतीक्षा करत असतात त्यांनाच हे ठाऊक असतं की प्रतीक्षेचा एक एक क्षण व्यतीत करणं किती अवघड असतं. आणि अशातच कोणी अवयवदान किंवा देहदान करणारा एखादा मिळतो तेव्हा त्याच्यात त्यांना साक्षात ईश्वराचं रूपच दिसू लागतं. झारखंडमध्ये राहणाऱ्या स्नेहलता चौधरीजी अशाच एक होत्या ज्यांनी ईश्वर होऊन इतरांना नवजीवन दिलं. 63 वर्षांच्या स्नेहलता चौधरीजी आपलं हृदय, किडनी आणि यकृत दान करून गेल्या. आज मन की बात मध्ये त्यांचे पुत्र अभिजीत चौधरीजी आपल्या सोबत आहेत. चला त्यांच्याकडून ऐकूया. जी नमस्कार. प्रणाम सर. अभिजीत जी, आप एक ऐसी माँ के बेटे हैं जिसने आपको जन्म देकर एक प्रकार से जीवन तो दिया ही, लेकिन और जो अपनी मृत्यु के बाद भी आपकी माता जी कई लोगों को जीवन दे करके गई. एक पुत्र के नाते अभिजीत आप जरूर गर्व अनुभव करते होंगे. हाँ जी सर. आप अपनी माताजी के बारे में जरा बताइए. किन परिस्थितियों में ऑर्गन डोनेशन का फैसला लिया गया? मेरी माताजी सरायकेला बोल के एक छोटा सा गांव है झारखंड में, वहाँ पे मेरे मम्मी पापा दोनों रहते हैं. ये पिछले 25 साल से लगातार मॉर्निंग वॉक करती थी और अपने हैबिट के अनुसार सुबह 4 बजे अपने मॉर्निंग वॉक के लिए निकली थी. उस समय एक मोटरसाइकिल वाले ने इनको पीछे से धक्का मारा और वो उसी समय गिर गई, जिससे उनको सर पे बहुत ज्यादा चोट लगा. तुरंत हम लोगों ने उनको सदर अस्पताल सरायकेला ले गए, जहाँ डॉक्टर साहब ने उनकी मरहम पट्टी की पर खून बहुत निकल रहा था और उनको कोई सेंस नहीं था. तुरंत हम लोगों ने उनको टाटा मेन हॉस्पिटल लेके चले गए. वहाँ उनकी सर्जरी हुई. 48 घंटे के ऑब्जर्वेशन के बाद डॉक्टर साहब ने बोला कि वहाँ पे चांसेस बहुत कम है. फिर हमने उनको एयरलिफ्ट करके एम्स दिल्ली लेके आए हम लोग. यहाँ पे उनकी ट्रीटमेंट हुई तकरीबन 7-8 दिन. उसके बाद पोजीशन ठीक था. एक दिन उनका ब्लड प्रेशर काफी गिर गया. उसके बाद पता चला उनकी ब्रेन डेथ हो गई है. तब फिर डॉक्टर साहब हमें प्रोटोकॉल के हिसाब ब्रीफ कर रहे थे ऑर्गन डोनेशन के बारे में. हम अपने पिताजी को शायद ये नहीं बता पाते कि ऑर्गन डोनेशन टाइप का भी कोई चीज होता है, क्योंकि हमें लगा वो उस बात को एब्जॉर्ब नहीं कर पाएंगे. उनके दिमाग से हम ये निकालना चाहते थे कि ऐसा कुछ चल रहा है. जैसे हमने उनको बोला कि ऑर्गन डोनेशन की बातें चल रही है, तब उन्होंने बोला कि नहीं नहीं, ये मम्मी का बहुत मन था और हमें ये करना है. हम काफी निराश थे उस समय तक, जब तक हमें ये पता चला था कि मम्मी नहीं बच सकेगी. पर जैसे ही ये ऑर्गन डोनेशन वाला डिस्कशन चालू हुआ, वो निराशा एक बहुत ही पॉजिटिव साइड चला गया और हम काफी अच्छे, एक बहुत ही पॉजिटिव एनवायरनमेंट में आ गए. उसको करते करते फिर हम लोग रात में 8 बजे काउंसलिंग हुई. दूसरे दिन हम लोगों ने ऑर्गन डोनेशन किया. इसमें मम्मी का एक सोच बहुत बड़ा था कि पहले वो काफी नेत्रदान और इन चीजों में, सोशल एक्टिविटीज में ये बहुत एक्टिव थी. शायद यही सोच को लेकर के ये इतना बड़ा चीज हम लोग कर पाए. और मेरे पिताजी का जो डिसीजन मेकिंग था इस चीज के बारे में, इस कारण से ये चीज हो पाया. कितने लोगों को काम आया अंग? इनका हार्ट, 2 किडनी, लिवर और दोनों आंख, ये डोनेशन हुआ था. तो 4 लोगों की जान और 2 जनों को आंख मिला है. अभिजीत जी, आपके पिताजी और माताजी दोनों नमन के अधिकारी हैं. मैं उनको प्रणाम करता हूँ. और आपके पिताजी ने इतने बड़े निर्णय में आप परिवारजनों का नेतृत्व किया, ये वाकई बहुत ही प्रेरक है. और मैं मानता हूँ कि माँ तो माँ ही होती है. माँ एक अपने आप में प्रेरणा भी होती है, लेकिन माँ जो परंपराएं छोड़ करके जाती है, वो पीढ़ी दर पीढ़ी एक बहुत बड़ी ताकत बन जाती है. अंगदान के लिए आपकी माता जी की प्रेरणा आज पूरे देश तक पहुंच रही है. मैं आपके इस पवित्र कार्य और महान कार्य के लिए आपके पूरे परिवार को बहुत बहुत बधाई देता हूं. अभिजीत जी, धन्यवाद जी. और आपके पिताजी को हमारे प्रणाम जरूर कह देना. जरूर जरूर. थैंक यू. साथियों,
मित्रांनो, 39 दिवसांची अबाबत कौर असेल किंवा 63 वर्षांच्या स्नेहलता चौधरी असतील, यांच्यासारखे दानशूर आपल्याला जीवनाचं महत्त्व पटवून जातात. आज आपल्या देशात असे अनेक गरजू लोक मोठ्या प्रमाणात आहेत, जे निरामय निरोगी जीवन जगण्यासाठी मोठ्या आशेनं अवयवदात्यांची वाट पाहतायत. मला या गोष्टीचं समाधान वाटतं की अवयवदान, देहदान करणं सोपं व्हावं यासाठी आणि लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहन देण्याकरता संपूर्ण देशभरात एक समान धोरण राबवण्याबाबत काम सुरू आहे. याच दृष्टीनं राज्यांच्या अधिवासाबाबतची अट सुद्धा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन रुग्ण आता अवयव मिळवण्यासाठी नोंदणी करू शकतील. पूर्वी अवयवदानासाठी 65 वर्षांच्या वरील व्यक्ती अवयवदान करू शकत नाही अशी वयोमर्यादेची अट होती, ती रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी आपणा देशवासियांना विनंती करतो की आपण अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं पुढे यावं. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य घडवू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, हे चैत्र नवरात्रीचं पर्व आहे. शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. आज भारताचं सामर्थ्य जे नव्यानं उजळून समोर येत आहे, त्यात मोठा वाटा आपल्या महिला शक्तीचा आहे. अलीकडे तर अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आली आहेत. तुम्ही समाज माध्यमांवर आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको पायलट अर्थात रेल्वेगाडी चालक सुरेखा यादवजी यांना पाहिलं असेल. सुरेखाजी आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित करत वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट झाल्या आहेत. याच महिन्यात निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस यांनी त्यांच्या एलिफंट व्हिस्परर्स या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे. देशासाठी आणखी एक यश भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ भगिनी ज्योतिर्मयी मोहंतीजी यांनीही मिळवलं आहे. ज्योतिर्मयीजींना रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रात IUPACचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भारताच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघानं T20 विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे. आपण जर राजकारणाकडे दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येईल की नागालँडमध्ये एक नवी सुरुवात झाली आहे. नागालँडमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच 2 महिला आमदार निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेत. यापैकी एक नागालँड सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाल्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदाच या राज्यातल्या जनतेला एक महिला मंत्री सुद्धा मिळाली आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी तुर्कीमधील विध्वंसक विनाशकारी भूकंपानंतर तिथे लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या धाडसी मुलींशी माझी भेट झाली होती. मदतीसाठी तिथे गेलेल्या NDRFच्या पथकात या मुलींचा समावेश होता. त्यांच्या धाडसाचं आणि कौशल्याचं जगभरात कौतुक होत आहे. भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांसाठी असलेल्या शांती सेनेत फक्त महिलांची अशी एक तुकडी देखील तैनात केली आहे. आज आपल्या देशाच्या कन्या आपल्या तिन्ही सैन्य दलांमध्ये आपल्या शौर्याचा ध्वज उत्तुंग फडकवत आहेत. ग्रुप कॅप्टन शालिजा धामी कॉम्बॅट युनिट या लढाऊ पथकात कमांड नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी झाल्या. त्यांच्याकडे सुमारे 3000 तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कॅप्टन शिवा चौहान या सियाचेनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचेनमध्ये तापमान उणे 60 अंशांपर्यंत खाली घसरतं. अशा वातावरणात शिवा चौहान 3 महिने तैनात असतील. मित्रांनो, ही यादी इतकी मोठी आहे की सगळ्यांचा इथे उल्लेख करणं अवघड आहे. अशा सर्व महिला आमच्या मुली आज भारत आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत. स्त्री शक्तीची ही ऊर्जाच विकसित भारतासाठी प्राणवायू आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, हल्ली संपूर्ण जगभरात
स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जेबद्दल खूप चर्चा होत आहे. मैं जब विश्व मी जेव्हा जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते भारताच्या या क्षेत्रातील अभूतपूर्व यशाविषयी नक्की चर्चा करतात. विशेषतः सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगानं पुढे वाटचाल करतो आहे ते एक आप में एक मोठंच यश आहे. भारत के लोग तो शतकानुशतक सदियों से भारतातील लोकांचं सूर्याशी विशेष नातं आहे. हमारे यहाँ आपल्या देशात सूर्य की सूर्याच्या शक्तीबद्दल जे वैज्ञानिक ज्ञान आहे, सूर्योपासनेची परंपरा आहे, तशी ती इतर ठिकाणी फार क्वचित आढळते. देखने को मिलते हैं. मला आनंद आहे की आज देशाचा प्रत्येक नागरिक सौर ऊर्जेचं महत्त्व जाणतो आहे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्ये आपलं योगदान देऊ इच्छित आहे. सबका प्रयास, सर्वांचे प्रयत्न ही भावनाच आज भारताला सौर ऊर्जा अभियानात पुढे घेऊन जात आहे. महाराष्ट्र के पूर्ण महाराष्ट्रात पुण्यामधील अशाच एका उत्कृष्ट उपक्रमानं प्रयास ने माझं लक्ष वेधून घेतलं आहे. यहाँ इथे MSR ऑलिव्ह गृहसंकुलातील लोकांनी ठरवलं आहे की ते त्यांच्या सामूहिक वापराच्या गोष्टी पीने के पानी म्हणजे पिण्याचं पाणी, लिफ्ट म्हणजे उद्वाहन आणि दिवे की चीजें, आता सौर ऊर्जेवरच चालवतील. इसके बाद त्यानंतर या गृहसंकुलातील सगळ्यांनी एकत्र येऊन सोलर पैनल सौर तबकड्या बसवल्या. आज इन सोलर आज या सौर तबकड्यांमधून दरवर्षी सुमारे 90,000 किलोवॅट अवर म्हणजे तासाला एवढ्या प्रमाणात खर्च होणारी वीज निर्मिती होत आहे. यामुळे दर महिन्याला जवळपास 40,000 रुपयांची बचत होतीये. का लाभ या बचतीचा फायदा गृहसंकुलातल्या सर्वांना होत आहे. साथियों मित्रांनो, की तरह पुण्याप्रमाणेच दमण दीव में आणि दीव मधील जो दीव है दीव हा जो एक वेगळा जिल्हा आहे वहाँ तिथल्या लोकांनीही एक विलक्षण काम करून दाखवलं आहे. आप जानते ही होंगे आपल्याला हे माहीतच असेल की दीव सोमनाथ जवळ आहे. दीव भारत का दीव भारतातील असा पहिला जिल्हा ठरला आहे जिथे दिवसभराच्या संपूर्ण वापरासाठी 100% स्वच्छ ऊर्जा वापरली जात आहे. दीव की दीवच्या या यशाचा मंत्रही सबका प्रयास, सर्वांचा प्रयत्न हाच आहे. कधी काळी इथे वीज उत्पादनासाठी साधन सामुग्रीच्या कमतरतेचं आव्हान होतं. लोकांनी या समस्येवरील उपाय म्हणून सौर ऊर्जेची निवड केली. इथे नापीक ओसाड जमीन आणि अनेक इमारतींवर सौर तबकड्या बसवण्यात आल्या. पैनल से या तबकड्यांमुळे दीवची दिवसभरासाठीची जितकी गरज आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त वीज निर्माण होत आहे. इस सोलर या सौर प्रकल्पामुळे वीज खरेदीवर होणाऱ्या खर्चातील सुमारे 52 कोटी रुपयांची बचत झाली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण पर्यावरणाचंही रक्षण झालं आहे. साथियों मित्रांनो, पुणे आणि दीवमध्ये त्यांनी केले तसे प्रयत्न देशभरात इतरही अनेक ठिकाणी होत आहेत. भर में कई और जगहों पर भी हो रहे हैं. यावरून असं लक्षात येतं पता चलता है की आपण भारतीय लोक पर्यावरण और पर्यावरण आणि निसर्गाबाबत भारतीय किती संवेदनशील आहोत आणि आपला देश भावी पिढीविषयी किती जागरूक आहे. लिए बहुत जागृत है. अशा सर्व प्रयत्नांचं के सभी मी खूप मनापासून से सराहना कौतुक करतो. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, हमारे देश में आपल्या देशात समय के साथ बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार अनेक परंपरा विकसित होत असतात. याच परंपरा आपल्या संस्कृतीचं सामर्थ्य वाढवतात आणि तिला नित्य नवी प्राणशक्ती प्रदान करतात. कुछ महीने पहले काही महिन्यांपूर्वी ऐसी ही एक अशीच एक परंपरा सुरू झाली काशी में काशीमध्ये. काशी तमिळ संगममध्ये काशी आणि तमिळ प्रदेशामध्ये शतकानुशतक चालत आलेले जुने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध साजरे केले गेले. एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना हमारे देश आपल्या देशाला बळकटी देते. हम जब एक जेव्हा आपण एकमेकांना ओळखतो, जाणतो, शिकून घेतो तेव्हा एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. यूनिटी की इसी एकात्मतेच्या याच भावनेनं अगले महीने पुढील महिन्यात गुजरातच्या विविध भागांमध्ये सौराष्ट्र तमिळ संगमम होणार आहे.
हा सौराष्ट्र तमिळ संगमम 17 ते 30 एप्रिल पर्यंत चालेल. मन की बातचे काही श्रोते आता विचार करत असतील की गुजरातमधील सौराष्ट्राचा तामिळनाडूशी काय संबंध. खरं तर अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्रातील अनेक लोक तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थायिक झाले होते. हे लोक आजही सौराष्ट्री तमिळ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली, सामाजिक संस्कार या सगळ्यांमध्ये आजही सौराष्ट्राची थोडीशी झलक पाहायला मिळते. मला तामिळनाडूतील अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाची पत्र पाठवली आहेत. मदुराईत राहणाऱ्या जयचंद्रनजी यांनी अतिशय भावुक होऊन लिहिलं आहे. त्यांनी म्हटलंय की हजारो वर्षानंतर पहिल्यांदाच कोणीतरी सौराष्ट्र तमिळ संबंधांचा विचार केला आहे. सौराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये स्थायिक झालेल्या लोकांची विचारपूस केली आहे. जयचंद्रनजी यांचे हे शब्द हजारो तमिळ बंधू भगिनींची भावना व्यक्त करत आहेत. मित्रांनो, मन की बातच्या श्रोत्यांना मला आसामशी संबंधित एका बातमीबद्दल सांगायचं आहे. ही बातमी सुद्धा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळ देते. तुम्हा सर्वांना माहित आहे की आपण वीर लासित बोरफुकनजी यांची 400वी जयंती साजरी करत आहोत. वीर लासित बोरफुकन यांनी जुलमी मुघल राजवटीच्या तावडीतून सोडवून गुवाहाटीला स्वतंत्र केलं होतं. आज देशाला या महान योद्ध्याच्या दुर्दम्य धैर्याची माहिती होत आहे. काही दिवसांपूर्वी लासित बोरफुकन यांच्या जीवनावर आधारित निबंध लेखनाचा उपक्रम राबवला गेला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी सुमारे 45 लाख लोकांनी निबंध पाठवले आहेत. आणि तुम्हाला हेही जाणून आनंद होईल की हा एक गिनीज विक्रम झाला आहे. आणि सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट ही आहे की लोकांनी वीर लासित बोरफुकन यांच्यावर सुमारे 23 वेगवेगळ्या भाषांमध्ये निबंध लिहून पाठवले आहेत. यामध्ये आसामी भाषेसह हिंदी, इंग्रजी, बांगला, बोडो, नेपाळी, संस्कृत, संथाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांनी निबंध पाठवले आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून कौतुक करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा काश्मीर किंवा श्रीनगरचा विषय निघतो तेव्हा तर सर्वात आधी आपल्यासमोर काश्मीरमधील पर्वतीय दऱ्याखोऱ्यांचं आणि दल सरोवराचं चित्र तरळतं. आपल्यापैकी प्रत्येकालाच दल सरोवराच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घ्यावासा वाटत असतो. मात्र दल सरोवरात आणखी एक गोष्ट खास आहे. दल सरोवर आपल्या मधुर चविष्ट कमळ देठ किंवा कमळ काकडीसाठी प्रसिद्ध आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कमळाचे देठ वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. काश्मीरमध्ये त्यांना नादरू म्हणतात. काश्मीरच्या नादरूंची मागणी सातत्यानं वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन दल सरोवरात नादरूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक FPO शेतकरी उत्पादक संघ तयार केला आहे. या FPO मध्ये सुमारे 250 शेतकरी सहभागी झाले आहेत. आज हे शेतकरी आपले नादरू परदेशात देखील पाठवत आहेत. काही काळापूर्वीच या शेतकऱ्यांनी संयुक्त अरब अमिरातीला 2दा माल पाठवला होता. या यशामुळे काश्मीरचं नाव तर होत आहेच, सोबतच शेकडो शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. मित्रांनो, काश्मीरच्या लोकांचा शेतीशी संबंधित आणखी एक उपक्रम हल्ली आपल्या यशाचा सुगंध पसरवत आहे. मी यशाच्या सुगंधाविषयी का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ती आहेच सुगंधाची गोष्ट. सुगंधाचीच तर गोष्ट आहे. जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात भदरवाह हा एक भाग आहे. वास्तविक इथले शेतकरी अनेक दशकांपासून पारंपरिक मका शेती करत होते. पण काही शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला.
त्यांनी फ्लोरिकल्चर म्हणजेच फुलांची लागवड केली. फुलांच्या शेतीकडे ते वळले. आज इथे सुमारे 2500-2500 शेतकरी लव्हेंडरची लागवड करत आहेत. त्यांना केंद्र सरकारच्या सुगंध योजनेतून देखील मदत मिळाली आहे. या नवीन प्रकारच्या शेतीनं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ केली आहे आणि आज लव्हेंडरसह त्यांच्या यशाचा सुगंध सुद्धा अगदी दूर दूरवर पसरत आहे. मित्रांनो, काश्मीरची गोष्ट असो, कमळाचा विषय असो, फुलांची गोष्ट असो, सुगंधाची गोष्ट असो, कमळाच्या फुलावर विराजमान असणाऱ्या माता शारदेची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडामध्ये माता शारदेच्या भव्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. हे मंदिर त्याच मार्गावर बांधलं गेलं आहे ज्या मार्गे पूर्वी लोक शारदा पीठाच्या दर्शनाला जात असत. स्थानिक लोकांनी या मंदिराच्या उभारणीसाठी खूप मदत केली आहे. मी जम्मू काश्मीरच्या जनतेचं या शुभ कार्यासाठी खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या वेळी आपण मन की बातच्या 100व्या भागामध्ये भेटू. आपण सर्वजण आपल्या सूचना मला जरूर पाठवा. या मार्च महिन्यामध्ये आपण होळीपासून चैत्र नवरात्रीपर्यंत अनेक सण उत्सवांमध्ये व्यग्र आहोत, गुंतलो आहोत. रमजानचा पवित्र महिना देखील सुरू झाला आहे. लवकरच काही दिवसांमध्ये श्री रामनवमीचा महाउत्सवही येणार आहे. त्यानंतर महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि ईस्टर सुद्धा येतील. एप्रिलच्या महिन्यात आपण भारतातील 2 महान व्यक्तिमत्वांच्या जयंती देखील साजऱ्या करतो. हे 2 महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिलं आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्याला अशा महान व्यक्तींकडून शिकण्याची आणि सतत प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपल्याला आपलं कर्तव्य सर्वात अग्रस्थानी ठेवलं पाहिजे. मित्रांनो, सध्या काही ठिकाणी कोरोनाही वाढत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुरक्षिततेची तशीच स्वच्छतेचीही काळजी घ्यायची आहे. पुढच्या महिन्यात मन की बातच्या 100व्या भागात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद. नमस्कार.